शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलं आहे. कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे. लक्षपूर्वक बघा. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली. जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे. सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे. त्यामुळे जो कर्जमाफीचा निर्णय आहे तो आता राज्य सरकारला घेणं भाग पडलं. सामान्य शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार, कोणत्या तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाचे पैसे नील होणार अशी माहिती आपण बघणार आहोत. आपण बँकेकडून घेतलेले जे कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे. ते म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही. थकबाकीचे पैसे अजिबात बँकांना भरायचे नाहीत. कारण आत्तापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी बँकेला त्रासून आपलं कर्ज रिन्यू केलं, तर काही शेतकऱ्यांनी आपलं सर्व कर्ज बँकेला परत केलं. त्यामुळे तुम्ही जर कर्ज परतफेड व कर्ज रिन्यू करण्याबद्दलचा विचार करत असाल तर असा विचार बिलकुल त्या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही. कारण राज्य सरकारचा कर्जमाफी करण्याबद्दल 100% विचार आहे. कदाचित जर तुम्ही वर सांगितलेली गलती केलात, थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केलं, तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे म्हणून तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही. त्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. फक्त रेग्युलर कर्ज भरल्यामुळे सरकारकडून एक प्रोत्साहन अनुदान देण्यात येतं. हे अनुदान सरकार 50,000 देऊ शकतं किंवा यापेक्षा अनुदान कमी देऊ शकतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 2019 मध्ये सरकार असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं होतं. आता त्याचप्रमाणे 2025 मध्ये देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला महायुती सरकार 50,000चे प्रोत्साहन अनुदान देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो. जवळपास कर्जमाफ झाल्यावर 1,60,000चे कर्ज नवीन कर्ज शेतकऱ्याला बँकेकडून दिलं जातं. आता या कर्जाची मर्यादा वाढवून 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आली. म्हणजेच कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना 2 लाखांचं कर्ज बँकेकडून घेता येईल. त्या अगोदर सर्वात पहिले बँकेची यादी जी आहे ती आता राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीमध्ये असलेल्या बँकेचं सर्वात पहिलं कर्ज माफ केलं जाईल, तर ती यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, या यादीमध्ये पहिली जी बँक आहे ती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ही बँक राज्य सरकारच्या विभागाखाली असते आणि विशेष म्हणजे या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वाधिक आहे. या बँकेचं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाईल. त्यानंतरची दुसरी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ही बँक भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते. विशेष म्हणजे ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचा सरकारकडे 60% पेक्षा अधिक हिस्सा आहे. ही जी बँक आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी आणि सर्वाधिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक ऑफ बडोदा आहे. अशा मोठ्या 2 बँक आहेत. या बँकेत शेतकऱ्यांचं खातं असेल आणि त्यांनी कर्ज उचललं असेल तर त्यांचं कर्ज सर्वात अगोदर माफ केलं जाईल. चौथी बँक आहे पंजाब आणि सिंध बँक. या बँकेमध्ये कर्ज काढलं असेल तर ते देखील माफ होणार आणि विशेष म्हणजे या बँकेमध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे ही अशी बँक आहे त्याचा 100% भार सरकारकडे पूर्ण मालकी हक्क आहे. त्यानंतर 5वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ही सुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आहे. सर्वात महत्त्वाचे या बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे या बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांना या बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत ठेवलं आहे तर त्या बँकेचं देखील कर्ज माफ होणार. त्यानंतर 6वी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. ही देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचं देखील कर्ज माफ केलं जाईल. त्यानंतर 7वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. या बँकेचे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर 8वी बँक आहे बँक ऑफ इंडिया. या सांगण्यात आलेल्या प्रत्येक बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतर बघा, काही मोजक्या प्रायव्हेट बँका आहेत. यामध्ये देखील शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. या ठिकाणी बघा, काही प्रायव्हेट बँका आहेत त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. पहिली आहे HDFC बँक, कोटक बँक,
ICICI बँक, IDBI बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, RD बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक, लक्ष्मी बँक, विकास बँक, सिटी युनियन बँक अशा प्रायव्हेट बँका आहेत. या बँकेकडून शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. बाकी याबद्दल काही नवीन अपडेट येईल. ती अपडेट आपण पुढील लेखांमध्ये जाणून घेऊ. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.